देश पातळीवर खेळायला जायला पाहिजे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संघ भावना आपल्यामध्ये निर्माण होते, एकता आणि संघर्ष करण्याची वृत्ती आपल्या खेळामधून आपल्याला निर्माण होत असते। आणि खेळ म्हणजे फक्त जिंकणंच नाही, तर पडले तर पुन्हा उठण्याची जी ताकद आहे त्या खेळाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला पाहिजे। आणि हे खेळ आपल्याला शिकवतात। म्हणून आपण समजा हारलो तर बिलकुल आपण सगळ्यांनी हार मानायची नाही, घाबरायचं नाही, रडायचं नाही, तर पुन्हा उठायचं आणि पुन्हा त्या ताकदीनं आपल्याला काम करायचं। आमचे सगळे बालमित्र आहेत। बालमित्रांनो, तुम्हाला आपल्या एक देशाचा हिरा त्याच्याबद्दल मी काही सांगू इच्छितो की त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता काय काय केलं, काय काय नाही केलं। आपल्या स्वप्नाच्या मागे ते असे धावले की जी गोष्ट होणार नव्हती ती गोष्ट झाली। तो एक छोटासा लहानपणचा चंदू चॅम्पियन। मित्रांनो, तुम्ही चंदू चॅम्पियनला ओळखता का कोणी? बहुत बढ़िया। आज तुम्हाला सांगू इच्छितो, 1 नोव्हेंबर 1944 रोजी इस्लामपूर गावात सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये या महाराष्ट्रात एक पोर जन्माला आला। त्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी एक स्वप्न बघितला की मला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल घ्यायचंच आहे। हे स्वप्न कोणाकोणाचे हात वरती करा। आहेत का तुमचे? आणि त्याच्यासाठी काय काय कराल तुम्ही? मेहनत आणि कधीच हार मानायची नाही, ज्याप्रमाणे आपल्या चंदू चॅम्पियननी केलेला आहे। त्यांनी एक स्वप्न बघितलं की मला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल घ्यायचं आहे। गावामध्ये काही सुविधा नव्हती, व्यवस्था नव्हती। त्यांनी सगळ्यात पहिले खेळ जो चालू केला तो कुस्तीचा। असा बारकासा पोरगा होता का त्याला धक्का मारला तर तो पळत होता। त्या माध्यमातून त्याला कोणी हारून जायचं, परंतु त्यानं आपलं स्वप्न सोडलं नाही। हळूहळू तो मोठा होत गेला, पण तिथं काही अशी व्यवस्था नसल्यामुळे तो मिलिटरी मध्ये भरती झाला। मिलिटरी मध्ये भरती होऊन त्यांनी बॉक्सिंग हा खेळ त्यांनी चूज केला आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला लागला। दिवस रात्र मेहनत करायला लागला। फायटिंग कसं करायचं, कसं पडायचं, कसे बुक्के मारायचे, कसे बुक्के खायचे, या गोष्टीकडे दिवस रात्र मेहनत करत राहिला। पण 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे युद्ध झालं। त्या युद्धामध्ये त्याचं स्वप्नच राहून गेलं। त्याला आपल्या देशासाठी लढावं लागलं आणि ते बॉक्सिंग सोडून त्याला लढाईमध्ये उतरावं लागलं। आणि लढता लढता एक एक गोळी त्याच्या अंगावर घुसत गेली आणि त्यांचं स्वप्न पूर्ण चकनाचूर झालं। अशा 9 गोळ्या त्या चंदू चॅम्पियनने खाल्ल्या। एक गोळी त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये पडली आणि पूर्ण त्याचं सर्वस्व लुटलं। त्याला चालता येत नव्हतं, त्याचे दोन्ही पाय असे अधू झाले। 2 वर्ष तो कोमामध्ये राहिला, पुन्हा उठला। त्याचे सोबती म्हटले, अरे तुझ्या स्वप्नांचं काय झालं, मेहनत कर। तर त्यांनी म्हटलं, मी या अवस्थेमध्ये कसं काय ऑलिम्पिक मध्ये जाऊ? तेव्हा त्यांनी गाईडलाईन केलं तो फक्त याच्यासाठी नाही तर पॅरालिम्पिक जे अपंग लोक आहेत त्याच्यात सुद्धा
इथं गोल्ड मेडल आपल्याला मिळवता येतं. स्विमिंग होता, हात चांगले होते म्हणून त्यांनी सांगितलं का तो स्विमिंगची प्रॅक्टिस कर. 2 वर्ष कोमामध्ये राहून ज्याला चालता येत नव्हतं, उभा येत नव्हतं, त्यांनी प्रॅक्टिस करणं चालू केलं. आपल्या स्वप्नाच्या मागे धावत गेला आणि 1972 मध्ये जर्मनीमध्ये इडनबर्ग मध्ये जेव्हा ऑलिम्पिक झालं तेव्हा 50 मीटरच्या फ्री स्टाईल मध्ये त्यांनी 37.33 चा रेकॉर्ड त्यांनी निर्माण केला. कसा तो चंदू चॅम्पियन. आणि त्यांचं नाव तुम्ही कोणी सांगू शकेल का तुमच्या मागे? त्याचं नाव आहे मुरलीकांत पेटकर. त्या चंदू चॅम्पियनचं नाव आहे मुरलीकांत पेटकर. आणि हा जगाला सुद्धा माहित नव्हता, हा नाव कोणाला माहित नव्हतं, कारण की त्या काळामध्ये कम्प्युटर वगैरे नव्हते. त्यांनी आपल्या देशासाठी काय त्याग केलं, गोळ्या खाल्ल्या, असा तो देशभक्त. त्याला कोणताही सरकारने काही मेडल दिलं नव्हतं. मग त्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये गेला, रोड खराब होता, तेव्हा त्यांनी सांगितलं का मी पद्मविभूषण करता मी आपलं नाव देतो. तेव्हा एका पत्रकाराने त्याला मदत केली, त्याचा सगळा रेकॉर्ड काढला की असा देशभक्त चंदू चॅम्पियन मुरलीकांतजी पेटकर यांनी आपल्या देशासाठी आपला जीव नाही तर आपल्या स्वप्नाच्या मागे येऊन या भारताचं नाव उज्ज्वल केलं.